जामखेड या ठिकाणी आज भाजपची आणि महायुतीची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्यानंतर एक संयुक्त पत्रकार परिषद देखील झालेली आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील असतील किंवा भाजपचे आमदार राम शिंदे असतील, हे एकत्रित पाहायला मिळाले. तर त्यांच्याशी बोलणार आहोत. कुठेतरी मागचे जे वाद होते किंवा संघर्ष होता तो मिटलेला आहे असं या बैठकीतून सांगतील. वाद आणि संघर्ष म्हणता येणार नाही, पण मतभेद होते, गैरसमज होता आणि जे काही कार्यपद्धतीमध्ये निर्माण झालेले दोष होते या सगळ्या गोष्टींच्या अनुसरण कार्यप्रणाली जी राबवली गेली त्यावर आक्षेप असणं स्वाभाविक होतं आणि म्हणून त्याविषयी आमचे नेते फडणवीस साहेबांसमोर बैठक झाली. माननीय शिंदे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा निवडून येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करणारा शब्द दिला. मात्र कार्यकर्ता देखील तेवढाच महत्त्वाचा घटक आहे संघटनेमध्ये आणि त्याच्या मनामध्ये देखील अशा काही शंका कुशंका असतील तर त्या देखील दूर व्हाव्यात या दृष्टिकोनातून आज ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यांचं सगळं म्हणणं मी जाणून घेतलं आणि मग त्याच्यावर एक समाधानकारक उत्तर मी देऊ शकलो आणि म्हणून आम्ही आता एकत्रितपणे अहिल्यानगर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी सगळं संघटन प्रयत्न करणार आहे. कर्जत जामखेडमध्ये आहात, सर्व पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा केलेली आहे. कशी पुढची रणनीती असणार आहे, किती एकजुवाने पुढे आपण आज जामखेड तालुका झालेला आहे, कर्जत आता पुढची तारीख आहे, पण सगळेजण एक संघ म्हणून आदरणीय प्रधानमंत्र्यांसाठी काम करतील, यापूर्वीही करत आलेले आहेत आणि सगळ्यांचा उद्देश प्रधानमंत्र्यांना तिसऱ्या वेळेस परत प्रधानमंत्री करण्याचाच आहे. त्यामुळं एक दिलाने आणि पूर्ण ताकदीने संघटना उतरेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला निकालामध्ये दिसेल. जामखेडमध्ये आहात, आपण जर बघितलं तर काही 2 दिवसापूर्वी समजा समोरच्या उमेदवारांचा तिथे जनसंवाद यात्रा झाली. त्या ठिकाणी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत तर ते उशिरा रात्री तिथे जाऊन भेटलेले आहेत. कुठेतरी त्यांच्यामध्ये मतभेद दिसतो आहे किंवा नाराजी दिसते असं वाटतं रोहित पवार. नाही, आता महाविकास आघाडी मध्ये जर आपण पाहिलं तर तिथं एकतर उमेदवार कोणी उभं राहायला तयारच नव्हतं. जो झंझावात प्रधानमंत्र्यांचा होता ते पाहता त्यांना एक उमेदवार महायुतीमधूनच आयात करावा लागला, पहिला मुद्दा. आणि महायुतीमधून आयात केलेल्या उमेदवाराचा समन्वय त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबरोबर आहे का नाही हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे असे चित्र अनेक वेळेस तुम्हाला पाहायला मिळतील की काल जरी महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ असेल तरीसुद्धा एक पक्षाचं पदाधिकारी सोडून दुसरे दोन्ही मित्र पक्षाचे एकही पदाधिकारी नव्हते आणि म्हणून हा समन्वयाचा अभाव पूर्ण देशामध्ये आहे. INDI अलायन्समध्ये कुठलाही समन्वय राहिलेला नाही. हे सगळे भीतीपोटी आलेली एकत्रित आघाडी आहे आणि त्यामुळे देशाची जनता यांना कधीही मतदान टाकणार नाही असा ठाम विश्वास मला आहे. आमदार राम शिंदे देखील आपल्यासोबत आहेत. मग जे मतभेद आहेत तर ते मिटलेत का आणि कशी पुढची रणनीती असणार आहे? प्रश्न असा आहे की आपण जे सांगताय की शेवटी पक्षांतर्गत एक परिवारामध्ये चर्चा, विनिमय, संवाद, वाद विवाद, सुसंवाद आहे की वाद आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या चर्चा होत्या. आणि मी देखील एक प्रमुख उमेदवार म्हणून उमेदवारी मागितली, परंतु हाडाचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकदा पक्षाने नेतृत्वाने तिकीट जाहीर झाल्याच्या नंतर ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपण आता जी संघटनात्मक बांधणी केलेली आहे आणि शेवटी चर्चेने प्रश्न सुटतात. आज देखील शेवटी नेतृत्वासमोर बसल्याच्या नंतर जिथे काही प्रश्न होते ते सुटले. आज देखील शेवटी कार्यकर्त्याला देखील कुठला प्रश्न राहिला नाही पाहिजे. शेवटी कार्यकर्ताच हा बूथवर पळत असतो, तो अधिक वेगाने पळला पाहिजे. शेवटी नरेंद्र मोदींनी या देशामध्ये जगामध्ये आपली जी ओळख निर्माण केली ती पुन्हा एकदा जास्तीची वाढली पाहिजे. शेवटी भारतीय जनता पार्टीचं हेच तत्व आहे की पहिल्यांदा देश, नंतर पक्ष, नंतर स्वतः. आणि मग स्वतःला इथे काही महत्व नाही, देशासाठी पक्षासाठी लढायचंय असं पक्षाचं तत्व असल्यानंतर तेच हेतू घेऊन सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीची बैठक बोलवली होती. त्यामध्ये उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार केला आणि त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एका वाक्यात सांगितलं की गेल्या वेळेसपेक्षा आम्ही यावेळी जास्त मताधिक्य देऊ. त्यामुळे मतभेद राहिले असा विषयच नाही. एकदा निर्णय झाला, निर्णय होईपर्यंत जे काही गोष्टी असतील त्याच्यानंतर निर्णयाच्या नंतर तसं बोलणं पण योग्य आणि उचित होणार नाही. आणि त्यामुळं आता त्यांना निवडून आणणं हेच भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमचं मत हे खासदार
तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पार्लमेंटमध्ये देतील आणि देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी होतील अशा प्रकारचा या बैठकीमध्ये विश्वास व्यक्त केला. एकंदरीतच बघितलं तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी जो आहे तर इथून पुन्हा एकदा भाजपचा खासदार होईल असा विश्वास हा राम शिंदे यांनी व्यक्त केला. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, जामखेड, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.